1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। लवकरात लवकर जे पैसे खात्यामधून काढावे कुठेतरी आता ते म्हणत होते की पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण जो जळफळाट आहे जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत, आता पैसे कुठून देणार। आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील। ही आमच्या सरकारची वृत्ती नाही। हे सरकार बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। हे लोकांच्या मनातलं सरकार आहे। त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। तर मित्रांनो आपण ऐकलेलं असेल की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या आम्ही या ठिकाणी ट्रायल करत आहोत की पैसे व्यवस्थित जात आहेत की नाही आणि ती ट्रायल सक्सेसफुल झालेला आहे। सर्वांना 3000 रुपये या ठिकाणी काल जमा झालेले आहेत। परंतु अजून बरेचसे पात्र महिला बरेचशा पात्र लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, तर ते पैसे कधी येतील तेही त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की कालपासून 14 ऑगस्टपासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे आता येत राहतील कधीपर्यंत तर 17 ऑगस्टपर्यंत हे पैसे अकाउंटमध्ये येत राहतील सर्वांच्या अकाउंटमध्ये, बाकीच्या राहिलेल्यांच्या अकाउंटमध्ये देखील। तर 17 ऑगस्टला खूप मोठा असा कार्यक्रम घेतला जाणार आहे। या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांची या ठिकाणी पैसे जे आहेत 17 ऑगस्टला पूर्णपणे ज्यांचे आता राहिलेले आहेत त्यांचे सर्वांचे पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। तर बघा तुम्हाला जर अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील, कुणाकुणाला आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा आणि ज्यांचे आलेले नाहीत तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना काळजी करायचं कारण नाही, त्यांचे पैसे 17 ऑगस्टला किंवा 17 ऑगस्टपर्यंत कधीही जमा होऊन जातील। मात्र याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक जोडल्यानंतरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। जरी तुमचा फॉर्म पात्र झालेला असेल, अप्रूव्ह झालेला असेल, मात्र तुमच्या खात्याशी तुमचा आधार कार्ड क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे। जर आता सध्या लिंक नाही आहे दिसत तुमचा खात्याशी आधार क्रमांक, ठीक आहे, तर 17 ऑगस्टला पैसे नाही आले तुम्हाला तर पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र देखील तुमचे पैसे जे आहेत ते येऊन जातील। तोपर्यंत तुमचा आधार लिंक तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल की राहिलेले ज्यांचे पैसे आहेत येणं बाकी आहे, ज्यांचे आलेले त्यांचं ठीक आहे, परंतु ज्यांचे राहिलेले आहेत 14 ऑगस्ट पूर्वी ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे 17 ऑगस्टपर्यंत सर्वांचे पैसे जमा होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांचे 14 ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे मिळून 4500 रुपये त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये ते जमा केले जाणार आहेत। आता बऱ्याच जणांचे अजून प्रश्न आहेत या ठिकाणी बघा
असा एक प्रश्न आहे जो की सर्वांना आहे, सर माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण मेसेज आला नाही आणि इको बँकचे अकाउंट नंबर दिले पण माय आधार लॉग इनमध्ये सीडिंग IPPB पोस्टचे अकाउंट दाखवत आहे. तर आता या ठिकाणी उदाहरण म्हणून असं तुमचे कुठलीही बँक असेल परंतु आधार कार्डला वेगळीच बँक दाखवते, तर मग कुठल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील हा सर्वांचा प्रश्न आहे. एका जणांनीही कमेंट केलेली आहे. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीपैकी कुठल्या तरी एका अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतील. ठीक आहे, दोन्ही अकाउंट तुम्हाला चेक करत राहायचे, मात्र पैसे तुमचे 100% जमा होणार आहेत. जरी असं अकाउंट नंबर वेगवेगळा दाखवत असेल आधार सीडिंगमध्ये तरी देखील तुम्हाला दोन्ही अकाउंटचं स्टेटमेंट किंवा मेसेज वगैरे चेक करत राहायचे. 17 ऑगस्टपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी अकाउंटला तुमच्या पैसे जमा होऊन जातील. शक्यतो सीडिंग ज्या अकाउंटला आहे त्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात, त्यामुळे दोन्ही अकाउंट चेक करत राहायचे. त्यानंतर बघा याच्यामध्ये अप्लाय केलेलं आहे परंतु या ठिकाणी अजून पैसे आलेले नाहीत, म्हणजे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पैसे आलेले नाहीत. तर 17 ऑगस्टपर्यंत सर्वांचे पैसे येऊन जातील, आधार लिंक असेल त्यांचे. 17 तारखेनंतर बँकला आधार कार्ड लिंक केले तर पैसे येतील का? ठीक आहे, 17 तारखेपर्यंत तारखेनंतर जर तुम्ही केलं पैसे येतील तुम्हाला, परंतु कधी येतील? पुढच्या महिन्यामध्ये येतील. जर तुमचं 17 तारखे अगोदर किंवा त्याच्या अगोदरच तुमचं अकाउंटला आधार लिंक आहे तर तुम्हाला आत्ता पैसे 17 तारखेच्या अगोदर भेटतील. 17 तारखेनंतर केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मात्र ते पैसे जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा आम्हाला DBT पेमेंट 3000 आले म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत का? तर बघा DBTद्वारे तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुमचे लाडके बहिणीचेच पैसे आलेले असं समजायचं आहे. त्यानंतर अप्रूव्ह झाला आहे माझा फॉर्म पण पैसे नाही आले आणि की, तर बघा अप्रूव्ह झालेला फॉर्म तर तुमचं आधार लिंक आहे का ते चेक करा. जर आधार लिंक नसेल, आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. अप्रूव्ह झाला आहे, आधार लिंक आहे तर 17 ऑगस्टपर्यंत तुमचे सर्वांचे पैसे आहेत या ठिकाणी भेटून जातील. तर अशी एक महत्त्वाची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. ज्यांचे पैसे राहिले ते ना बाकी त्यांचे 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. मात्र तुमचं आधार बँकेशी लिंक करून घेणं गरजेचं असणार आहे, तरच पैसे अकाउंटमध्ये येणार आहेत. धन्यवाद.